नमस्कार, मी डॉक्टर ओम जीवनराव मुंडे, डायरेक्टर ऑफ मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणजेच पुरुष ग्रंथीचा कॅन्सर याची स्क्रीनिंग कशी करतात ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये 50व्या वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत दरवर्षी सिरम PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ही रक्ताची चाचणी आणि डिजिटल रेक्टम एक्झामिनेशन ही कॅन्सर तज्ज्ञांकडून केली जाणारी चाचणी, PSA आणि DRE ह्या तपासण्या दरवर्षी केल्या जातात 50व्या वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत. जर PSA लेस दॅन 2.5 असेल तर आपण दर 2 वर्षाला ही चाचणी करू शकतो. 2.5 to 4 असेल तर दरवर्षी ही चाचणी करून गरज पडली तर बायोप्सी करावी लागते आणि मोर दॅन 4 असेल तर आपण बायोप्सी करण्याचा कल थोडा जास्त असतो. तर प्रोस्टेट कॅन्सरची स्क्रीनिंग करून आपण 0 स्टेजमध्ये किंवा 0 स्टेजमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा डायग्नोसिस करून त्याला 100% बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर सर्वांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंग करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.